नाशिकमध्ये आज महापालिकेत खड्ड्यांच्या संदर्भात विशेष महासभा आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे नगरसेवक जे आहेत ते अशा पद्धतीनं जे नाशिककर खड्ड्यांमध्ये पडून जखमी होत आहेत त्यांचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. डोक्याला बँडेड बांधलेले हे सगळे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात निषेध करतायत. शहराध्यक्ष आहेत आपण, हाताला गटनेते आहेत आपण, हाताला या ठिकाणी फ्रॅक्चर केलेलं आहे, डोक्याला पट्ट्या बांधलेल्या आहेत. काय नेमकी भूमिका? आज आम्ही नाशिककरांच्या वेदना आणि भावना घेऊन नाशिक महानगरपालिकेमध्ये आलो आहोत. इथं आमची एकच मागणी आहे, दोषींवरती कारवाई करा नाही तर खुर्च्या खाली करा. काल अक्षरशः मुख्यमंत्री साहेबांना मीटिंग घ्यावी लागली नाशिकच्या खड्ड्यांसाठी. हे नाशिकचं अपयश आहे, हे नाशिकच्या प्रशासनाचं अपयश आहे. आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात की MLJंनी सगळे खोटे खोदून ठेवले. माझी एकच विनंती आहे आणि एकच प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना आणि प्रशासनाला की MLJ जे खोदते ते रस्त्याच्या कडाला खोदते आणि जे खड्डे झाले ते रस्त्याच्या मधोमध झाले आहेत. या ठिकाणी अशा पद्धतीचे हे बॅनर घेऊन हे सगळे नगरसेवक दाखल झालेले आहेत. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, महापालिकेत सत्ता, अजून किती खाणार भत्ता, दत्तक नाशिकच्या अशा अवस्थेला जबाबदार कोण, असे बॅनर जे आहेत ते घेऊन आलेत. व्हीलचेअरवर आहात आपण, काय नेमकी भूमिका? तेच सांगतो आम्ही प्रशासनाला आणि वारंवार प्रशासनाला आम्ही लक्षात आणून देत आहोत का नाशिककर आम्ही आमचा म्हणजे जो नाशिककर जो माणूस आहे तो किती वेदना सहन करतोय हीच आम्ही प्रदर्शन आम्ही आणून देतो. आपण बघतोय की हे सगळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत, आक्रमक झालेले आहेत. यापूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं डोक्याला बँडेड बांधून दाखल झाले होते आणि आता या महासभेत उपस्थित राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आपल्या डोक्याला, हाताला बँडेडच्या पट्ट्या बांधून महासभागृहात दाखल होत आहेत. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.